दिशाभूल करून तुम्ही मतदान मिळवलं, हा आनंद फार काळ टिकणारा नाही, अशी टीका खासदार श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरे सेनेवर केली आहे। आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे कल्याण लोकसभेमध्ये तिसऱ्यांदा महायुतीचा उमेदवार म्हणून मी निवडून आलो। त्याबद्दल राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष आप्पा शिंदे असतील, उपप्रदेश अध्यक्ष प्रमोदजी हिंदूराव असतील, यांच्या सगळ्यांच्या पुढाकाराने आणि सगळेच महायुतीचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते आणि हा सत्काराचा कार्यक्रम जो आहे तो इथे आयोजित केला होता। मी त्यांचा खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो। आणि हा सत्कार जो आहे फक्त डॉक्टर श्रीकांत शिंदेचा नाही, हा सत्कार जो आहे हा प्रत्येक महायुतीच्या कार्यकर्त्याचा आहे आणि हा सत्कार जो आहे प्रत्येक हा मतदाराचा आहे, ज्या मतदारांनी जो आहे हा विश्वास तिसऱ्यांदा जो आहे हा माझ्यावरती महायुतीच्या उमेदवारावरती दाखवला आणि पुन्हा तिसऱ्यांदा मोठ्या मताधिक्याने जे आहे ते निवडून आणलं। लोकांमध्ये फेक नरेटिव्ह पसरवून आणि ते फेक नरेटिव्ह जे आहे ते आम्ही पुसू शकलो नाही। लोकांना जे आहे खोटं बोला पण रेटून बोला, जोरजोरात खोटं बोललं रोज तर लोकांना ते खरं वाटायला लागतं। अशीच परिस्थिती जी आहे ही काही विशिष्ट समाजाला घेऊन, काही जातींना घेऊन जे आहे हे त्यांनी केलं। संविधान खतरे में आहे, संविधान जे आहे बचाव, या सगळ्या खोट्या गोष्टी ज्या आहे लोकांपर्यंत पसरवल्या, लोकांपर्यंत घेऊन गेल्या आणि लोकांनी त्याला बळी पडून जे आहे हे मतदान जे आहे इखट्टा मतदान जे आहे हे महाविकास आघाडीच्या उमेदवारांना केलं आणि त्याच्यामुळे जो आहे तो त्यांचा विजय जो हा झाला असेल। पण ही टेम्पररी गोष्ट आहे, हा परमनंट अरेंजमेंट नाही। इथे लोकांची दिशाभूल जी आहे ही करून तुम्ही मतदान मिळवलेलं आहे। लोकांची दिशाभूल जी आहे ते एकदा करू शकतो, वारंवार जे आहे लोकांची दिशाभूल जी आहे तिथे होत नसते आणि येणाऱ्या विधानसभेला जे आहे हे महायुतीचे जास्तीत जास्त उमेदवार जे आहे निवडून येतील आणि पुन्हा महायुतीचं सरकार जे आहे महाराष्ट्रामध्ये येईल। तर त्यांना अपेक्षा होतं की 40,000पेक्षा जास्त मताधिक्य मिळेल, पण लोकांनी त्यांची जागा जी आहे ती दाखवून दिली। तिथे फक्त 6,000 मताधिक्यावरती ते आले आणि मला वाटतं त्यांना जे वाटत होतं की मराठी माणूस जो आहे तो त्यांच्याबरोबर आहे, पण मराठी माणूस जो आहे तो खऱ्या अर्थाने जो आहे शिवसेनेच्या बाजूने, धनुष्यबाणाच्या बाजूने जो आहे हा बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या बाजूने उभा राहिला आणि त्यांनी ते जे आहे मतपेटीतून जे आहे दाखवून दिलं आणि म्हणूनच 19% जो वोट शेअर आहे जे मतदान शिवसेनेला पडायचं त्याच्यातून 14.5% जे आहे हे मतदान जे आहे खऱ्या शिवसेनेला, धनुष्यबाणाला इथे पडलेलं आहे। त्यांच्या लोकांनी केले असतील, त्यांच्याच लोकांनी जे आहे कुठे कुठे जे आहे पैसे वाटण्याचं काम जे आहे ते चालू आहे त्यांचं। मला वाटतं ते त्यांच्या लोकांना जर सांगितलं जे आता उभे आहेत कुठल्या कुठल्या मतदारसंघामध्ये तर ते बरं होईल। आणि शेवटचा प्रश्न, वरळीत कमळ फुलणार नाही असं आदित्य ठाकरे म्हणाले, काय सांगा? आता ते बघा, पुढच्या वेळेस वरळीमध्ये ते उभं राहतात का नाही तोच एक मोठा प्रश्नचिन्ह आहे। हा दुसरा मतदारसंघ शोधतात घाबरून। मटन, चिकन आणि बीफसाठी प्रसिद्ध असलेलं सोलापूर शहरातील विजापूर वेस्ट येथील प्रसिद्ध हॉटेल बडे मियाँ, पाया ताहरी मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन शीख, चिकन 65 आदी मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियाँ। मटनमध्ये बीफ मटन राईस, बीफ चीज अंगुरी, बडे मियाँ स्पेशल मटन, मटन अंगारा, मटन कढी, खिमा मसाला। चिकनमध्ये चिकन राईस, चिकन मालवणी, स्पेशल बडे मियाँ चिकन, चिकन चीज अंगुरी, चिकन टिक्का, चिकन हैदराबादी, बटर चिकन, कढाई चिकन मसाला असे भरपूर आयटम्स उपलब्ध। मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, बीफचे स्पेशल डिश सुद्धा जेवणासाठी उपलब्ध। खास हॉटेलमध्ये जेवणाची सोय आणि पार्सलची सोयही उपलब्ध। स्वस्त आणि मस्त जेवण मिळण्याचं विजापूर वेस्ट येथील एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियाँ। आमचा पत्ता हॉटेल बडे मियाँ, विजापूर वेस्ट, सोलापूर।